चॅप्टर नंबर फर्स्टमधील लास्ट पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आणि त्या ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन याच्यावरूनच प्रॅक्टिस सेट 1.5 आधारित आहे. आता नेमकं ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच काय, तर तुमचं एक्झाम्पल हे वर्ड प्रॉब्लेम असतात. ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये वर्ड प्रॉब्लेम असतात. त्या वर्डमधून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आणि त्या इक्वेशन थ्रू आपल्याला नंबरच्या म्हणजे एक्स अँड वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं. 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find solution. Let the greater number be x. Let the greater number be x and smaller number be y. ग्रेटर नंबरला x आणि स्मॉलर नंबरला y डिनोट केले आपण. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशननुसार इक्वेशन काय येणार आहे, तर 2 numbers डिफर बाय 3. डिफर मीन्स डिफचा 3 असणार आहे, म्हणजेच x मायनस वाय इज इक्वल टू 3 अँड धिस इज अ इक्वेशन नंबर फर्स्ट. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशननुसार सेकंड कंडिशन काय आहे, सम ऑफ ट्वाइस दोन्हीची सम असणार आहे इतकं नक्की. ओके, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजेच बी वाय आपण डिनोट केलाय. ओके, अँड ट्वाइस म्हटलंय म्हणजेच 2y अँड थ्राइस द ग्रेटर नंबर एक्स आहे म्हणजेच 3x इज 19 मीन्स इक्वल टू 19 अँड दिस इज अ इक्वल सेकंड. नेक्स्ट स्टेप, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1 ला 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. 2 इंटू एक्स मायनस वाय इक्वल टू 3 इंटू 2. 2x मायनस 2y इक्वल टू 6 अँड दिस इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि 3 ची ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3 वी गेट. इक्वेशन 2 लिहून घ्यायचं आहे प्लस इक्वेशन 3 प्लस 2x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 3x प्लस 2x 5x इक्वल टू 19 प्लस 6 25 and x is equal to 25 divided by 5 means x is equal to 5 and this value substituting x is equal to 5 in equation 1. इक्वेशन 1 लिहून घ्यायचं आहे. x ची व्हॅल्यू पुट केली, मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 5 मायनस 2 मायनस y इक्वल टू मायनस 2 मायनस मायनस गेट कॅन्सल अँड y इज इक्वल टू 2. देअरफॉर तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, फाइंड द नंबर्स म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. फायनल सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू 5 2. दिस इज द फायनल सोल्युशन. सेकंड एक्झाम्पल आहे कंप्लीट द फॉलोइंग. आता बघा, आय एम अ रेक्टँगल, त्याच्यावरती काय दिलंय 2x प्लस वाय प्लस 8. लेफ्टला काय दिलंय 2y आणि खाली काय दिलंय 4x मायनस वाय. इथून फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. इथं काय लिहिलंय या बाणचिन्हावर x प्लस 4 आणि इथून खाली फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. सोल्युशन कसं असणार आहे याचं बघा. पहिला यावरून आपण इक्वेशन बनवून घ्यायचं आहे. आता हे जे रेक्टँगल आहे, ओके, आय एम अ रेक्टँगल, हे रेक्टँगलच्या वरच्या साईडला हे इक्वेशन आहे, लेफ्टला हे आहे आणि खाली हे आहे, बरोबर. सोल्युशन, अपोजिट साइड्स
opposite sides of a rectangle are equal. रेक्टँगलच्या अपोजिट साइड हे नेहमी काय असतात, इक्वल असतात, बरोबर. म्हणजेच दिस इक्वल टू दिस. देअरफॉर 2x + y + 8 = 4x - y. आता हे दोन्ही लेफ्ट साईडला घ्यायचं आहे. 2x + y, 4x इकडे येताना -4x होणार आणि -y इकडे येताना +y होणार. अँड दिस इक्वल टू व्हॅल्यू जी आहे ती राईटला घेऊयात. +8 आहे ते मायनस आपण लिहू शकतो. ओके. देअरफॉर 2x - 4x -2x अँड y + y + 2y = -8. आता पुढे डिवायडिंग बोथ साइड बाय 2 करू शकतो आपण, कारण प्रत्येक टर्मला आपण 2 ने डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय येणार आहे बघा. -x + y = -4. अँड रिझन काय असणार आहे, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. ओके. आणि हेच टर्म तुम्ही कसं लिहू शकता, दॅट इज x - y = 4. दिस इज इक्वेशन नंबर 1. म्हणजे प्रत्येक टर्मच्या पुढे जी साइन आहे त्याच्या अपोज घेतलं. -x जर प्लस करायचं असेल तर प्रत्येक टर्म हे अपोज घेतलं पाहिजे. म्हणजे इथं प्लस आहे, मायनस आहे, प्लस. ऑल्सो आता पुढे काय दिले बघा, x + 4 हे कुठे आहे, ह्या रेक्टँगलच्या राईटला आहे, बरोबर. आणि इकडे काय आहे, 2y. म्हणजे समोरासमोरील बाजू समान असते. म्हणजे 2y = x + 4. Therefore x - 2y = x - 2y = -4. And this is the equation number 2. आता next step, subtracting equation 2 from 1. We get x - y = 4 minus x - 2y = -4. x get cancel, -y. आता इथं सबट्रॅक्टिंग आहे आणि इथं व्हॅल्यू जर मायनस असेल तर ती तुमची चेंज होते, म्हणजे प्लस होते, बरोबर. y -y + 2y मीन्स +y. दिस इक्वल टू मायनस काय होतं, प्लस. म्हणजे 4 + 4 8 अँड व्हॅल्यू ऑफ y इज 8. अँड दिस व्हॅल्यू सबस्टिट्युटिंग y = 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. x - 8 = 4. x = 4 -8 लेफ्टचा राईटला येताना काय होणार, +8 = 12 अँड व्हॅल्यू ऑफ x इज 12. ओके. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड पेरिमीटर अँड एरिया, बरोबर. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 × लेंथ + ब्रेथ. आधी आपल्याला रेक्टँगलचा लेंथ अँड रेक्टँगलचा ब्रेथ काढावा लागणार आहे. लेंथ ऑफ रेक्टँगल इज व्हॉट, 4x - y इज अ लेंथ ऑफ रेक्टँगल अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 2y. ओके. पहिला हे दोन व्हॅल्यू लेंथ अँड ब्रेथ काढायचं, त्याच्यानंतर पेरिमीटर काढायचं आहे आणि त्यानंतर एरिया काढायचा आहे. ओके. पहिला आपण काढू लेंथ ऑफ रेक्टँगल. नाव लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 4x - y. आता x आणि y च्या व्हॅल्यू आपण काढलेले आहोतच. 4 × x ची व्हॅल्यू आहे 12 - y ची व्हॅल्यू आहे 8. 12 4s are
48 मायनस 8 दिस इज इक्वल टू 40. 40 हा काय झाला लेंथ ऑफ रेक्टँगल. पुढे काढायचं आहे ब्रेडथ ऑफ रेक्टँगल. ब्रेडथ ऑफ रेक्टँगल इज 2y and y is 8. 2 8s are 16. This is the breadth of rectangle. Therefore, perimeter of rectangle is equal to 2 into length plus breadth. 2 into bracket length काय आहे 40 plus breadth काय काढलाय 16. 2 into 40 plus 16 56 and 56 into 2 112 units. This is a perimeter of rectangle and area of rectangle is equal to length into breadth. Length आहे 40, breadth आहे 16 and this equal to 640 square units. एरिया काढलाय त्यामुळं स्क्वेअर युनिट्स हे तुमचं युनिट असणार आहे. Therefore, final solution x is equal to 12 and y is equal to 8. Perimeter of rectangle is equal to 112 units and area of rectangle is 640 square units. These are the final solution. Third example, the sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. Solution: let the present age of father be x years and son be y years. आता सध्याचं वय वडिलांचं x इयर मानू अँड मुलाचं y इयर मानू. ओके, आता फर्स्ट कंडिशननुसार फर्स्ट इक्वेशन काय येणार आहे. क्वेश्चन नीट बघा. द सम ऑफ फादर्स एज अँड फादर वडिलांचं वय म्हणजे एक्स प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन. सनचं आपण वाय इयर्स मानले, ट्वाइस म्हटलंय म्हणून 2y इज 70 म्हणजे इक्वल टू 70. दिस इज इक्वेशन नंबर 1. अँड सेकंड कंडिशन इज काय आहे क्वेश्चनमध्ये बघा. इफ वी डबल द एज ऑफ फादर म्हणजे वडिलांचं डबल एज म्हणजेच वडिलांचं आपण काय मानलंय एक्स इयर 2x अँड ॲड टू बी एज ऑफ हिज सन. एज मुलाचं वय ह्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे 2x प्लस y. दिस इक्वल टू 95. दिस इज अ इक्वेशन नंबर 2. ओके, आता इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 2ला मल्टिप्लाय इक्वेशन 1ला 2 मल्टिप्लाय करूया म्हणजेच 2x सबट्रॅक्ट केलं की कॅन्सल होतं. नेक्स्ट स्टेप मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 वी गेट. इक्वेशन 1ला 2 मल्टिप्लाय केले म्हणजे काय येणार 2x प्लस 4y इक्वल टू 140 and this is equation number 3. Now next step, subtracting equation 2 from 3. 3 मधून इक्वेशन 2 काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे.
2x plus 4y equal to 140 minus 2x plus y equal to 95. सबट्रॅक्टिंग केले म्हणजे साइन चेंज होणार, प्लसचं मायनसच. ओके, इथं जर मायनस असतं तर इथं प्लस झालं असतं. 2x minus 2x कॅन्सल, 4y minus y 3y equal to 140 minus 95 45 and this equal to y is equal to 3 हा डिवाइडला येणार, 45 divided by 3, that means y is equal to 15 and substituting y is equal to 15 in equation 1 we get equation 1 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे y ची. 2 into 15 equal to 17. Therefore x plus 30 equal to 70. Therefore x is equal to 70 plus 30 इकडे येताना मायनस होणार. Therefore x is equal to 40. म्हणजेच फायनल आन्सर. Therefore the present age of father and son are 40 years and 15 years respectively. Next, fourth example. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator and denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. Solution. Let the numerator of fraction be x and denominator be y. Therefore what is the fraction? Fraction is equal to x divided by y. According to first condition नुसार फर्स्ट इक्वेशन काय असणार आहे? तर क्वेश्चन बघा, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटरला आपण y मानलेला आहे, म्हणजे y इज इक्वल टू ट्वाइस ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे x आहे 2x प्लस 4 मोर म्हटले, 4 मोर दॅन मीन्स प्लस 4. दॅट मीन्स 2x मायनस वाय इक्वल टू -4. बरोबर का? राईट साईडला 2x आहे, y लेफ्टला आहे तो राईटला घेतला म्हणजे 2x मायनस वाय आणि प्लस 4 राईटला आहे तो इकडच्या साईडला घेताना -4 झाला. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड कंडिशन नुसार सेकंड इक्वेशन कसं येते बघा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. रिड्यूस म्हणजेच काय तर मायनस करणे दोन्ही मधून, x -6 and y -6. बट 12 टाइम्स द न्यूमरेटर म्हटले, न्यूमरेटरला आपण x मानलेला आहे म्हणजे x चा फॉर्म जिकडे आहे तिथे आपण 12 टाइम्स म्हणजे 12 into x -6. दॅट मीन्स y -6 इज इक्वल टू 12 न आत या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 12 into x 12x minus 12 into 6 72. आता 12x राईटला लिहायचं लेफ्टला लिहिते मी. 12x y हा 12x च्या अपोजिट आहे म्हणून y -y घेतला and that's equal to 72 plus 6 -6. 12x minus y equal to 66. This is the second equation. Next step, subtracting equation 1 from 2. We get
12x minus y equal to 66 minus 2x minus y equal to minus 4. आता साइन चेंज होणार, सबट्रॅक्टिंग केले म्हणजे इथं 2x ला प्लस आहे म्हणजे इथं मायनस होणार, मायनस y आहे इथं प्लस होणार, मायनस 4 आहे तिथं प्लस होणार. मायनस y प्लस y कॅन्सल, 12x minus 2x 10x and 66 plus 4 70 and x is equal to 70 divided by 10, therefore x is equal to 7 and this value substitute in equation 1. Equation 1 मध्ये value substitute करायची आहे. 2 into 7 minus y equal to minus 4. 2 7s are 14 minus y equal to minus 4. Minus y is equal to minus 4. 14 राईटला येताना मायनस झाला म्हणजेच मायनस 4 मायनस 14 मायनस 18. मायनस मायनस गेट कॅन्सल अँड y इज इक्वल टू 18. एक्सची व्हॅल्यू 7 आलेली आहे, वायची 18 आलेली आहे. देअरफॉर फ्रॅक्शन इज x डिवायडेड बाय y 7 divided by 18. Therefore, the required fraction is 7 divided by 18. Fifth example, two types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons, but when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. Solution. Let the weight of box of type A be x kilogram. आपण weight of box of type A ला x kg मानायचं आहे and that of box of type B be y kilogram. 1 ton means what? 1000 kilogram and 10 tons means 10,000 kilogram. According to first condition मध्ये काय लिहिले तर 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, म्हणजेच 150x plus 100y equal to 10,000. आता दोन्ही साईडला डिवायडिंग 50 जर केलं तर इक्वेशन येणार आहे तुमचं 3x plus 2y equal to 200 and this is equation number first. According to second condition नुसार but when 260 boxes of type A चे 260 boxes are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. That means 260x plus 40y equal to 10,000. ह्याला सुद्धा डिवायडिंग जर 20 केलं बोथ साईडला तर तुमचं इक्वेशन येणार आहे 13x plus 2y equal to 500 and this is the second equation. Next step is subtracting equation 1 and 2. इक्वेशन 1 मध्ये सुद्धा 2y आहे, 2 मध्ये सुद्धा 2y आहे. सबट्रॅक्ट केलं तर ही व्हॅल्यू कॅन्सल होते आणि x ची व्हॅल्यू मिळू शकते. इक्वेशन 2 मायनस 1 केलेलं आहे, 2 मधून 1 इक्वेशन 2 लिहिलं मायनस इक्वेशन 1 लिहिलं. आता इथं 3 ला प्लस आहे साइन म्हणजेच ते तुम्ही सबट्रॅक्ट करताना इथं मायनस होतो आणि 2 ला प्लस असेल तर इथं मायनस होतो. इथं सुद्धा प्लस आहे म्हणजे मायनस, म्हणजे जी साइन असते सबट्रॅक्ट केल्यानंतर इथं जी साइन असते ते खाली त्याचं रूपांतर अपोजिटला होतं. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता 13 minus 3x means 10x equal to 500 minus 200 means 300 and x is equal to 300 divided by 10, that is x is equal to 30. Next step, substituting x is equal to 30 in equation 1. Equation 1 लिहून घेतलं 3x plus 2y equal to 200. x ची व्हॅल्यू पुट केली 90 plus 2y equal to 200 and 2y is equal to 200
लेफ्टला 90 आहे पॉझिटिव्ह, तो राईटला जाताना मायनस झाला. अँड 2y इज इक्वल टू 110 and y is equal to 110 divided by 2, that means 55. And the weights of box of type A is 30 kg and type B is a 55 kg. Next example number 6. Out of 1900 kilometer, Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानने पूर्ण केले. बस ट्रॅव्हल्स विथ रेंज ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसचं ॲव्हरेज काय? बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. बरोबर, बसचा सरासरी वेग. तर विमानाचा काय असणार आहे? तर 700 किलोमीटर असणार आहे. स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. ओके. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला हे सांगायचं आहे. सोल्युशन. लेट द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस बी x किलोमीटर अँड बाय एरोप्लेन y किलोमीटर. x आणि y मानलेला आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशननुसार फर्स्ट कंडिशन काय आहे? आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस आणि एरोप्लेनला आपण x आणि y मानलेला आहे. x प्लस y इक्वल टू 1900. This is the equation number first. But time is equal to distance divided by speed. And time required to cover x kilometer by bus is equal to x divided by 60 hour. 60 मिनिटापैकी x hour. Time required to cover y kilometer by aeroplane. Y divided by 700 किलोमीटर. सॉरी, हे 60 किलोमीटर आहे. 700 सुद्धा किलोमीटर आहे. त्याच्यापैकी किती म्हणजे x आणि y काढायचा आहे. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशननुसार सेकंड कंडिशन काय आहे? इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द बस. ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर. इट टेक्स द 5 hours टू कंप्लीट द जर्नी. x divided by 60 plus y divided by 700 equal to 5. Therefore 700 क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. 700x plus 60y equal to 5 and whole divided by 60 into 700. 700x plus 60y equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5 into 60 into 700. आता डिवाइडिंग बोथ साइड बाय 10. 700चा 70x झाला, 60yचा 6y झाला अँड 10 डिवाइड केले असता याचं मल्टिप्लिकेशन येते 21,000 अँड दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन 1ला 6 मल्टिप्लाय करायचं आहे. 6x प्लस 6y इक्वल टू 11,400. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. ते सबट्रॅक्ट केल्यानंतर x ची व्हॅल्यू आपले येणार आहे 150 अँड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. दिस इज अ फायनल सोल्युशन.